तर नमस्कार मित्रांनो, आपण काल इयत्ता 10वी गणित भाग 1 पाचवा धडा चालू केलेला आहे संभाव्यता. संभाव्यतेचे उदाहरण सांगितलेले आहेत. संभाव्यता म्हणजे काय त्याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर 5.1 चालू केलेलं आहे. त्याच्यामधले 2 एक्झाम्पल्स म्हणजे क्वेश्चन झालेले आहेत आपले. आज बघायचे आपल्याला तिसरा क्वेश्चन. तर पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. तर एकूण पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण पत्ते किती असतात, त्याच्यामध्ये किती हे असतात, त्याच्यामध्ये प्रकार ते आपण काल बघितलेलं आहे. तर पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण किती असतात? 52 पत्ते. तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 52. शक्यता किती असू शकते? 52. तर एका पत्त्याच्या कॅटमध्ये 52 पत्ते असतात. त्याच्यामध्ये 26 लाल 26 काळे. पुन्हा त्या काळ्यामध्ये आणि लालमध्ये कोणते 2 प्रकार पडतात ते काल सांगितलेलं आहे. लालमध्ये पडतात बदाम आणि चौकट, काळ्यामध्ये इस्पिक आणि किलवर. त्याच्यामध्ये आता प्रश्न क्रमांक 14 बघा काय सांगतो. प्रत्येक कार्डावर एक संख्याप्रमाणे 10 पासून ते 20 पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत. तर पहिली संख्या कोणती असेल? 10. दुसरी संख्या 11. तर असं कुठंपर्यंत आहे? 20. तर एकूण शक्यता किती असू शकते त्याची? 21. कारण हे टोटल तर 20 आहेतच आणि प्लस एक 10वी. तर नमुना अवकाश तुमचा येईल तिथं काय येईल? 21. तर अशा प्रकारे तुमचा 5.1 इथं संपतो. त्याच्यामध्ये 5.2 चालू करायचं आहे. ते 5.2 चालू करण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये काही तुम्हाला बेसिक गोष्टी सांगायच्या आहेत, ते घेऊ आपण आधी. अरे सॉरी, हे 10 हे 11 येईल इथं शक्यता 21 नाही. तर बघा आता 5.2 चालू करण्याच्या अगोदर त्याच्यामधले काही बेसिक शिकून घेऊ. त्याच्यामध्ये तुम्हाला नमुना अवकाश हा कशाने दर्शवला जातो बघा. एस किंवा ओमेगा या 2 सिम्बॉलने तुमचा नमुना अवकाश हा दर्शवला जातो. ते नमुना अवकाश म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय संभाव्यता असू शकतात ते पाहायचे आपल्याला. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये, ते तुम्हाला पाठ करायचं आहे. एक नाणे फेकले असता, एक फासा फेकला असता, त्याच्यामध्ये 2 फासे फेकले असता, 2 नाणे फेकले असता, त्याचं उत्तर काय आहे ते तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक बुकमध्ये चार्ट दिलेला आहे 5.2च्या ह्याचं 5.2 चालू होण्याच्या अगोदर एक चार्ट आहे, ते तुम्हाला चार्ट पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 5.2 चालू करायचं आहे. तर त्याच्यामध्ये बघा पहिलं काय, एक नाणा फेकणे. आता एक नाणा म्हणजे एक कॉईन आहे. आता कॉईनचे 2 पार्ट असतात. पहिला काय? हेड. दुसरा काय? टेल. एक नाणं फेकला असता, त्याचा नमुना अवकाश काय आहे तो बाबा? एस बरोबर इकडे आला. नंबर ऑफ एस किती आला? 2. त्याच्यानंतर 2 नाणी फेकले असतात. तर 2 नाणी फेकले असता काय येऊ शकते नमुना अवकाश? 2 नाणी आहेत, 2 कॉईन आहेत, एक आणि हा दुसरा कॉईन. त्याच्यामध्ये हेड येऊ शकतो पहिल्यांदा. दुसऱ्यांदा काय येऊ शकतो? पहिल्यावर हेड, दुसऱ्यावर टेल येऊ शकतो. नंतर इकडे टेल, दुसऱ्यावर हेड येऊ शकतो. नंतर दोन्हीवर पण टेल येऊ शकतो. म्हणजे नंबर ऑफ एस किती आला इथं? 4. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे खाली 3 नाणी फेकले असतात. आता 3 नाणी फेकले असता काय करायचं? फक्त इथंच एच 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 टी एच टी एच टी एच एच म्हणजेच नमुना अवकाश किती येईल तुमचं तिथं? 8 येईल. 3 नाणी फेकले असता. त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आहे एक फासा फेकला असता. फासा म्हणजे एक तुम्ही सापशिडी खेळता किंवा लुडो, त्याच्यामध्ये एक फासा, एक गोटी असते, त्याच्यावर तुम्हाला टोटल अंक भेटतात 6. त्याच्यामध्ये 6 पृष्ठभाग असतात आणि त्याच्यावर 6 नंबर्स असतात. म्हणजे एका फाशाचं तुम्हाला नमुना अवकाश काढा म्हटलं तर काय येईल नमुना अवकाश तुमचा? 6. 1 2 3 4 5 आणि हा शेवटचा 6. तर नंबर ऑफ एस किती येईल तुमचा? 6. त्याच्यामध्ये तुम्हाला जर आता 2 फासे फेकले असतात, 2 फासे फेकले असता उत्तर काय येईल? आता 2 फासा आहे, हे एक गुटी आहे आणि हा एक गुटी आहे. ह्याच्यावर किती पडू शकतं? 1. आता हे प्रॉपर एकच पडू शकतं. ह्याच्यावर 2 3 4 5 6 आणि 1, 6 पैकी कुठलंही पडू शकतं. म्हणजे हे 2 फाशाचं किती येईल मग नमुना अवकाश तुमचा? 36. कारण हा 1 झाला, एकासोबत 6
आणि लगेच हे पहिल्या बोटीवर 2 पडलं तर दुसऱ्यासोबत पण हे 6 नंबर असू शकतात. म्हणजे तुमचा नंबर ऑफ येस किती येईल? 36 जर 2 फासे फेकले असता. तर हे तुम्हाला एवढं पाठांतर करायचं आहे. त्याच्यानंतर आपण 5.2 चालू करू. अशा प्रकारे तुमचं संभाव्यतामधला 5.1 इथं संपतो. 5.2 घेऊन लगेच उद्याच्या क्षेत्रामध्ये भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.